नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण टॅपिंग बद्दल डिटेल माहिती घेत असतोय आणि आज आपण मनी ब्लॉक्स वरती पाहणार आहोत आणि छोटे छोटे मनी ब्लॉक्स आहेत जी या मनी ब्लॉकच्या माध्यमातून आपल्याला फायनान्शियली म्हणजे इन्कम कसा वाढवता येईल ते पाहणार आहोत. आता हे पाहत असताना हे अतिशय बेसिक लेवलवरचे हे मनी ब्लॉक्स आपण कन्सिडर केलेले आहेत की जनरली लोक दुर्लक्ष करतात ह्या छोट्या छोट्या मनी ब्लॉक्स वरती. हे मनी ब्लॉक्स आहेत का हे पण पाहणार आहोत आणि हे रिलीज कसे करायचे ते पण पाहणार आहोत. पहा मित्रांनो, मी अनेक लोकांशी पर्सनल फायनान्स या टॉपिक वरती डील करत असतोय. त्यांच्या पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्यांना मी मदत करत असतोय. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीने मी प्रॉपरली सर्टिफाईड आहे या प्रोफेशन मध्ये आणि हे सगळे मी कामं करत असतोय. अनेकांना असं वाटत असते की मी एका बाजूला इन्व्हेस्टमेंट करतोय आणि मी प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट केली तरी सुद्धा म्हणजे तेवढं माझं काम झालं तर माझं इन्कम वाढेल वगैरे आणि माझी इन्व्हेस्टमेंट प्रॉपरली ग्रो होईल आणि जी वाढलेली इन्व्हेस्टमेंट आहे ती मला माझ्या भविष्यातल्या गोलसाठी वापरता येईल. टेक्निकली वर पाहता हे बरोबर आहे की बाबा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय आणि वाढलेली इन्व्हेस्टमेंट तुमच्या भविष्यातल्या ठरलेल्या गोलसाठी वापरता येईल, पण प्रॅक्टिकली मित्रांनो हे असंच घडेल असं नाही. त्याचं कारण म्हणजे अनेक असे काही डे टू डे लाईफ मध्ये अशा काही गोष्टी घडतात की आपले जे काही पैसे आहेत ते पैसे कुठे खर्च होतात आणि असं काहीतरी काम निघतं की त्या कामामध्येच ते जे काही पैसे साठवलेले असतात तिथं ते निघून जातात किंवा असा एक कोणतरी बंटी बबली भेटतो की ज्याच्यामध्ये तो काहीतरी अग्रेसिव्हली आणि चांगलं काय म्हणजे चांगलं वाटत असतंय, शायनी ऑब्जेक्ट वाटत असतो, तिथं आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि ते पैसे पण तिकडच आणि इन्व्हेस्टमेंट सगळी तिकडे जाते, हातात काहीच राहत नाही. असे अनेक अनुभव अनेकांना आलेले आहेत आणि हेच मी डे टू डे बेसिसवरती अनेकांशी डील करताना लक्षात येत आहे. तर हे सगळं ऑब्झर्व करत असताना छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि हे छोट्या छोट्या गोष्टी आपण आज पाहणार आहोत. आता हे का पाहायचं आहे तर पहा, बेसिकली तणाव जो असतो ना, मग डे टू डे बेसिसवरती तुमच्या कामाच्या निमित्तानं असेल, नात्यातला असेल, अनेक गोष्टींचा तणाव असेल, हा जो तणाव आहे आपल्या सिस्टीमवरती म्हणजेच आपल्या शरीरावरती त्याचं अस्तित्व हे टिकून राहतं. ते मुळापासून जोपर्यंत नाहीच होत नाही ना तोपर्यंत फायनान्शियली आपण स्ट्रॉंगली आणि ट्रान्सपरंटली निर्णय नाही घेऊ शकत.